नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत। त्यातच आता येत्या 15 ऑगस्ट नंतर नांदेड जिल्ह्यात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचे संकेत मिळत आहेत। जिल्ह्यातील 2 बडे नेते काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा रंगली आहे। त्याला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे। त्यामुळे 15 ऑगस्ट नंतर नेमकं काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। काँग्रेसच्या राष्ट्रीय पातळीवरील नेते 11 ऑगस्ट रोजी नांदेडला येत असून त्यांच्या उपस्थितीत काँग्रेसची व्यापक बैठक होणार आहे। बैठकीला प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री बाळासाहेब थोरात आदींची उपस्थिती राहणार आहे। बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा केली जाणार असून विविध निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे। या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे। जिल्ह्यातील भोकर वगळता अन्य विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा कल राहील असा अंदाज काँग्रेस नेत्यांचा असल्याने त्यांनी आपले संपूर्ण लक्ष नांदेडकडे लागवले आहे। याशिवाय माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या गृह जिल्ह्यात बैठक घेऊन त्यांची राजकीय कोंडी करण्याचे प्रयत्न काँग्रेसकडून सुरू असल्याचे दिसते। लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे वसंतराव चव्हाण विजयी झाल्यानंतर काँग्रेसमध्ये आनंदाचे वातावरण आहे। दरम्यान लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांचा झालेल्या पराभवानंतर जिल्ह्यातील अडगळीत पडलेले बरेचसे नेते पुन्हा ऍक्टिव्ह होण्याच्या मार्गावर आहेत। अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले असले तरी आम्ही काही कमी पडलो नाहीत, वसंतराव चव्हाण यांच्या विजयाने हे दाखवून दिले असून काँग्रेस पक्ष नेतृत्वालाही याची खात्री पटली आहे। त्यामुळे सर्व शक्ती आता नांदेडकडे लावण्याचे काँग्रेसच्या नेतृत्वाने ठरवले आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदेड शहर जिल्ह्यात मेळावे घेण्यात येत आहे। रविवारी भोकर येथे झालेल्या मेळाव्यास माजी मंत्री भास्करराव पाटील, खगतराव, माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी अनुपस्थिती होती। सोमवारी नांदेड येथे झालेल्या मेळाव्याही चिखलीकर यांनी अनुपस्थितीत सर्वांच्या भुवया उंचाविणारी आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतं? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूया आता पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।